नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलवर. हा व्हिडिओ स्वामी भक्तांना शेअर करा, कारण श्री स्वामी समर्थांचे दर्शन करण्यासाठी अक्कलकोटमध्ये आल्यानंतर प्रत्येकाकडून या गोष्टी अनुभवायच्या राहून जातात. स्वामींच्या ऐतिहासिक मानवी अवताराची समाप्ती जरी झाली असेल तरी स्वामींचे अस्तित्व अक्कलकोटीत तसेच स्वामींच्या वेगवेगळ्या मठामध्ये येणाऱ्या स्वामी भक्तांना स्वामींची प्रचिती येते. आपल्या मनात नसेल तरीही स्वामी ते कार्य आपल्या हातून करून घेतात. याची प्रचिती म्हणजे हम गया नहीं जिंदा है. कधीकधी चिंतेत असलेल्या भक्तांना स्वामी सांगतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थांचे आपण आता जीवन प्रवास कसा होता ते जाणूया. श्री स्वामी समर्थ हे दत्तगुरूंचे चौथे अवतार. पंजाब राज्यातील खेलिया या खेडेगावात स्वामींनी मनुष्यरूपी देह धारण केला. त्यानंतर त्यांनी करदेवनात जाऊन 300 वर्ष तप केला. या 300 वर्षात स्वामींभोवती वारूळ तयार झाले. याच काळात लाकूड तोड्याच्या कुऱ्हाडीचा घाव चुकून त्या वारुळात ध्यानस्थ असलेल्या स्वामींच्या मांडीला लागला. लाकूड तोड्याने स्वामींची क्षमा मागितली. चुकून झाल्याने स्वामींनीही न रागवता त्याला आशीर्वादच दिला व स्वामी तिथून लोककल्याणासाठी निघाले. प्रथम काशी, नंतर कोलकात्याच्या कालीमातेच्या दर्शनास गेले. नंतर गंगा तटकाने फिरत राहिले. पुढे केदारनाथ, गिरनार कडेही जाऊन आले. श्री दत्तगुरूंचे प्रत्येक स्थळ फिरून पाहिले. अखेर गोदावरी तटके आले. पुढे मंगळवाड्यास इसवी सन 1844 ते 1856 सुमारे 12 वर्ष राहिले. मग गेले पंढरीनाथांच्या भेटीला, म्हणजेच विठू माऊलींच्या भेटीला, आणि शेवटी 1857 साली अक्कलकोटला आले. अक्कलकोटला स्वामींचे वास्तव्य 22 वर्षे म्हणजे समाधी काळापर्यंत होते. स्वामींचे वास्तव्य नेहमीच वटवृक्षाखाली असेल. वटवृक्षाखाली स्वामींनी आपल्या ऐतिहासिक अवताराची समाप्ती केली. आजही हे वडाचे झाड स्वामींच्या अस्तित्वाची आणि स्वामींच्या शक्तीचे गुणगान गात दिमाखाने उभे आहे. तर आता आपण पाहूया अक्कलकोटमध्ये आल्यावर दर्शन कसे घ्यावे. अक्कलकोटमध्ये पोहोचल्यावर पहिलं दर्शन घ्यायचं खंडेरायाचं. याच ठिकाणी स्वामी महाराज अक्कलकोटमध्ये पहिल्यांदा आले होते. येथे त्यांच्या चरणपादुका आहेत. काहीच अंतरावर स्वामींचे शिष्य चोळप्पा यांचा मठ आहे. येथील दर्शन झाल्यावर तुम्ही गुरुमंदिर म्हणजेच बाळप्पा मठात जाऊन या. मंदिराचं जागोजागी स्वामींचे पावले उमटलेली आहेत. शक्य झाल्यास पहाटे आरतीला जा, कारण पहाटे आरतीचा अनुभव चैतन्यदायी असतो. मंदिरात वटवृक्षाचे दर्शन घेऊन इच्छापूर्ती धागा बांधायचा आणि भक्तिभावाने स्वामींच्या दर्शनाला जायचं. स्वामींचे आशीर्वाद घेऊन प्रसाद घेण्यासाठी अन्नक्षेत्रात जायचं. हा प्रसादाचा लाभ घेतल्यावर शक्य झाल्यास सेवा द्यायची. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असे म्हणून स्वामी नेहमीच आपल्या अडचणीसोबत असतात. तुम्हाला याचा अनुभव आला असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा. श्री स्वामी समर्थ. आणि अजून एक गोष्ट, हा व्हिडिओ स्वामी भक्तांना शेअर करा. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा.